नमस्कार. फूड क्वीन मेघामध्ये आज आपण सोया चंकपासून हेल्दी सॅलड बनवणार आहोत. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. जर हेल्दी राहायचे असेल तर प्रोटीन रिच डाएट खूप इम्पॉर्टंट आहे. तर मग आज आपण असेच प्रोटीन रिच हेल्दी आणि टेस्टी सोया चंक सॅलड बनवणार आहोत. एका भांड्यात पाणी घेऊन पाण्याला उकळी आली की त्यामध्ये 1 कप सोया चंक्स टाकून घ्यायचे. उकळत्या पाण्यामध्ये सोया चंक्स टाकल्यामुळे ते सॉफ्ट होतात. गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे सोया चंक्स 10 मिनिटं तसंच उकळत्या पाण्यामध्ये राहू द्यायचे. 10 मिनिटांनंतर ह्यातील पाणी काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. एका चाळणीमध्ये काढून ह्यातील एक्सेस पाणी पिळून टाकायचे. हे बघा, यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे. आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये अर्धा कप दही, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा मिरे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये मिक्स हर्ब सुद्धा टाकू शकता. आता हे 30 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून मॅरिनेट करून घ्यायचं आहे. सोया चंक्सला स्वतःची अशी टेस्ट नसते, त्यामुळे हे मॅरिनेट करणं फार गरजेचं असतं, जेणेकरून मसाल्याची टेस्ट ही सोया चंक्समध्ये उतरते. या ठिकाणी मी पर्पल कोबी, रेड येल्लो बेल पेपर, काकडी, कांदा, टोमॅटो, ग्रीन सिमला मिरची ह्या भाज्या वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या वापरू शकता. एका कढईमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यामध्ये बारीक कट केलेल्या भाज्या, कोबी, रेड येल्लो बेल पेपर, सिमला मिरची ॲड करून घ्यायची आहे. कढईमध्ये भाज्या ॲड करून झाल्या की 1 ते 2 मिनिटं हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत. भाज्यांचा क्रंच तसाच राहील ह्याची काळजी घ्यायची. आता ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घ्यायचे आहे. मिक्स करायचं. गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे थंड होऊ द्यायचं. 30 मिनिटं झालेली आहेत. सोया चंक्स फ्रीजमधनं बाहेर काढून घेतलेले आहेत. हे बघा, या ठिकाणी व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहेत. आता यामध्ये परतून थंड केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेली काकडी, अर्धा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि चवीपुरती अर्धा चमचा साखर. साखर टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सोया चंकची साईज जर मोठी असेल तर कट करून त्याचे 2 भाग करून घ्यायचे. ह्यामध्ये आपण बारीक कट केलेले पनीर सुद्धा ॲड करू शकतो. दही आणि मसाल्यामध्ये मॅरिनेट करणं फार गरजेचं आहे, त्यामुळे सोया चंक्सला एक फ्लेवर मिळतो. तर मग या ठिकाणी अमेझिंग हाय प्रोटीन हेल्दी सोया चंक सॅलड रेडी आहे. तुम्ही सुद्धा हे सॅलड करून पहा आणि मला तुमचे अनुभव कळवा. तर मग अशाच एका नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू. तोपर्यंत खात रहा, मजेत रहा. धन्यवाद.